हे दोघंही बोलताना असं वाटतं ऐकत राहावं. मी तुमचं ऐकता ऐकता परत बसणार होतो तिकडे. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ हिरक महोत्सवाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले अतिशय कर्तबगार IG महाराष्ट्र पोलीस आणि आताच त्यांनी 2 स्वतः लिहिलेली पुस्तकं माझ्या हातात दिलेली आहेत. ते साहित्यिक म्हणून सन्मान्य BG शेखरजी, मंचावर उपस्थित असलेले माजी महापौर सन्मान्य अशोक दिवेजी, सन्मान्य प्रवीण भालचंद्र जोशीजी, सन्मान्य अनिल वसंत अरंगड़ेजी, सन्मान्य मिलिंद पांडेजी, सन्मान्य डॉक्टर भूषण कानवडेजी, मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि सर्व तरुण मित्रांनो आणि उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार मित्र. सुरुवातीलाच आमच्या पत्रकार मित्रांना सांगेन की ह्या कार्यक्रमामध्ये बातमीसारखं काहीच नाही. बातमी मिळण्याचा कार्यक्रम ह्या कार्यक्रमाच्या नंतर आहे. म्हणून तो कार्यक्रम करण्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम संपण्यासाठी थांबावं. आज या मंचावर उपस्थित असताना खरंच मनापासून समाधान वाटतंय. कारण का जोशीजी आणि त्यांचे अन्य सदस्य लोक माझ्याकडे मुंबईच्या माझ्या घरी भेटायला आले आणि त्यांनी एकंदरीत या संस्थेचा कारभार कसा चालतो, किती प्रामाणिक पद्धतीने चालतो, वर्षानुवर्ष चालू असलेली ही संस्था असंख्य विद्यार्थ्यांना घडवलं आणि आजही असंख्य विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याचं काम आपली संस्था करते. याबद्दल मला आपल्या संस्थेवर सार्थ अभिमान आहे. आम्ही असंख्य जेव्हा कार्यक्रमाला मी जातो तेव्हा आमंत्रण मिळाल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावण्यासाठी जातो, शुभेच्छा देण्यासाठी जातो. पण जोशीजी आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये फक्त उपस्थिती देण्यासाठी आलेलो नाहीये, पण आम्ही सगळेजण आपल्या संस्थेच्या मागे खंबीर पद्धतीने उभे आहोत हा संदेश देण्यासाठी आज इथे उभा आहे. असंख्य गोष्टी जोशीजींनी बोलत असताना माझ्या कानावर टाकल्या. एक चांगली चालणारी संस्था, तिथे अडथळे कसे निर्माण होतात, अडथळे निर्माण करण्याचा कसे प्रयत्न होतात, काही धमक्याही देण्याचा प्रयत्न होतात, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या अधिकाराच्या गोष्टी थांबवण्याचे पण प्रयत्न होतात. या सगळ्याच गोष्टी तेव्हा माझ्या कानावर आल्या आणि मग मी जोशीजींना सांगितलं की इथे आपल्याशी बोलण्यापेक्षा मी थेट आपल्या संस्थेमध्ये येऊन ज्याला काय ऐकायचं असेल, ज्याला काय बघायचं असेल, ते तुमच्या मागे नेमकं कोण उभा आहे हे मी तुमच्या संस्थेमध्ये येऊन जेव्हा बोलीन तेव्हा ऐकणारे आणि मस्ती करणारे सगळे गप्प बसतील म्हणून आवर्जून इथे आलेलो. आता जास्त मस्तीची भाषा करू शकत नाही कारण का IG स्टेजवर बसलेले आहेत आणि माझं नशीब आहे की अजूनपर्यंत कमिशनर आलेले नाहीये. म्हणून समजने वाले को इशारा काफी है जसं म्हणतात ना. मी ज्या गोष्टी बोलतोय, ज्याला इशारा देतोय त्या व्यक्तीपर्यंत निश्चित पद्धतीने ह्या गोष्टी जातील एवढा माझा ठाम विश्वास आहे. काही लोक असतील आपले बसलेले त्यांचे सांगण्यासाठी, बघ बाबा नितेश राणे काय बोलतो, किती घाबरवतो. म्हणून त्या व्यक्तीने हे समजावं की साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था एकटी नाही,
या संस्थेकडे बघणाऱ्या वाकड्या नजरेने प्रत्येक जो कोण आहे त्याचा सामना आमच्याशी असेल हे त्यांनी लक्षात ठेवावं, इथं पावलं उचला। आमच्या कर्मचारी भगिनी आमच्याकडे आल्या, कर्मचारी अन्य पण त्यांच्याबरोबर मला एक निवेदन दिलेलं आहे, सांगितलं की आमच्या अशा अशा पगार थांबवलेला आहे, चॅरिटी कमिशनरला दम देऊन ठेवलेला आहे। मला ठीक आहे, आता हा कार्यक्रम संपला, कार्यक्रमाची सगळी गुरुप्रसाद, त्याच्यानंतर मुंबईकडे जात असताना आमच्या चॅरिटी कमिशनरांना आमच्या भाषेत फोन करतो आणि त्यांना प्रेमाने समजवतो। पत्रकार मित्रांना सांगेन प्रेमाने बोललेलो आहे, उगाच बोलतच नाही, तसं पण आजकाल नाशिकमध्ये आपलं नाव गाजतंय, नाही तर उगाच आपल्याला एवढं स्वागतासाठी पत्रकार येत नाही। पण तरी मी जोशीजींना सांगेन, अन्य लोकांना सांगेन, ही संस्था आपण अतिशय प्रामाणिक पद्धतीने चालवत आहे। मी आज जे आलेलो आहे ते मी एकटा आलेलो नाहीये, पण तुम्हाला हेही सांगायला आलेलो आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पण तुमच्या बरोबर आहेत, एवढं मी तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलेलो आहे। काही चिंता करू नका, आता इथपर्यंत स्टेज पर्यंत आलो आहे ना, तर अडचणीमध्ये पण मी तुमच्या बरोबर उभा आहे। आमच्यासारखे लोक किंवा जे संस्कार वडिलांनी आई वडिलांनी टाकलेले आहे ते चांगल्या दिवसामध्ये दिसले नाहीत तरी चालेल, पण कठीण परिस्थितीमध्ये तिथे उभं राहायचं हे संस्कार आमच्या आई वडिलांनी आमच्यावर टाकले असल्यामुळे जोशीजी तुम्ही बिलकुल चिंता करू नका। यापुढे तुमच्यावर होणारा प्रत्येक प्रहार हा मी अंगावर घेईन आणि त्याच्या समोर जाईन, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। खूप काही गोष्टी बोलू शकतो, पण आज दिवस थोडा फक्त धावपळीचा आहे। तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आले आहात, एवढ्या मान्यवरांचे सत्कार झाले आहेत, म्हणून ह्या संस्था चालवत असताना किती प्रामाणिक पद्धतीने तुम्ही संस्था चालवता। गरीबातला गरीब इकडे आपला विद्यार्थी म्हणून इथे शिकायला येतो आणि तुम्ही त्याला उभं करण्याचं काम जे करता ते खरंच कौतुकास्पद आहे। ज्या ज्या अडचणी असतील त्याबद्दल जोशीजी आपण बोलूच, आपण चर्चा करूच, पण कोणीही जे आपल्या दिशेने दमदाटी देत असेल, काही तक्रारी करत असेल, या संबंधित मी स्वतः फडणवीस साहेबांना भेटीन, त्यांना काही गोष्टी कानावर टाकीन आणि संबंधितांना गप्प कसं करायचं या गोष्टी आम्ही निश्चित पद्धतीने करू, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। जास्त बोलणार नाही, कारण का एकदमच सगळ्या गोष्टी बोललो तर कृती करण्यासाठी काय वेळ राहणार नाही, म्हणून ज्याला ज्याला कळायचं आहे समजायचं आहे त्याला निश्चित पद्धतीने माझ्या सगळ्या विषयामध्ये कळलं असेल। म्हणून ह्या निमित्ताने जोशीजी आपल्याला सांगेन, तुम्ही ज्या ताकदीने आणि ज्या प्रामाणिक पद्धतीने आपण सर्वजण ही जी संस्था चालवत आहात त्याच प्रामाणिक पद्धतीने तुमचा हा प्रवास चालून दे। आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर उभे आहोत, तुमच्या मागे उभे आहोत, एवढाच संदेश तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।